वनस्पतीशास्त्रात तुळशीला औसिसम सिक्टम म्हणतात. तिच्या 22 जाती आहेत. औषधीशास्त्रात तुळशीची श्वेत, श्याम, रामा, गंध, बिल्व व बर्बरी ही नावे प्रामुख्याने प्रचलित आहेत. शास्त्रज्ञांनी तुळशीवर दीर्घकालीन संशोधन करून काही सिद्धांत मांडले आहेत. सध्याच्या काळात जंतुनाशक व दुर्गंध दूर करण्यासाठी वापरात येणाऱ्या औषधांचा वापर अधिकाधिक होत असल्याने त्यापासून अपाय होऊ शकतो. तुळस ही घरगुती वनस्पती असून तिच्या उपयोगाने कुठलाही धोका होत नाही. इतर आयुर्वेदिक औषधांपेक्षा ती या दृष्टीने श्रेष्ठ आहे. याबाबत अनेक चिकित्सकांनी जे प्रयोग केले ते यशस्वी व सार्थक ठरले आहेत. तुळशीच्या मंजिऱ्या सुकवून त्याचे बी काढून मुलांना खावयास दिले असता मुख शुद्ध होते, त्याचबरोबर त्यांच्या पोटातील जंतूही नष्ट होतात. बालकांच्या रोगात तुळस हे सौम्य उपयुक्त औषध आहे. त्यामुळे बालकांना ताप, खोकला, श्वास इत्यादी रोगांवर तात्काळ आराम मिळतो असे आढळून आले आहे. लिंबाच्या रसात तुळशीचा रस मिसळून प्राशन केल्याने त्वचा रोगात विशेष आराम मिळतो. खरूज, खाज, व्रण, पुरळ इत्यादी रोगांवर तुळशीचा उपाय फायद्याचा ठरला आहे. तुळशीत जंतुनाशक गुण विशेषत्वे आढळतो. त्यातील तेलाच्या वासाने अनेक अपायकारक जंतूंचा नाश होतो. हे तेल पिवळसर हिरव्या रंगाचे असते. भुंगा, विंचू, गोम चावल्यास त्या जागेवर तुळशीच्या पानांचा रस किंवा पाने वाटून त्याचे पोटीस बांधल्यास आग होणे थांबते. जीर्ण खोकला व जीर्ण ताप यावर तुळशीच्या रसाइतका प्रभावी दुसरा कोणताही उपाय नाही. अंगणात किंवा परसात तुळशीची रोपटी असल्यास तेथे राहणाऱ्या धुली उत्सर्जित किरणांमुळे जे असाध्य रोग होतात ते त्यांना होत नाहीत. हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. प्राचीन काळापासून भारतीय चिकित्सकांना तुळशीतील विषनाशक गुणांची चांगलीच माहिती होती. याचा उल्लेख चरक संहितेतही आहे. साप चावल्यास तुळशीच्या पानांचा रस प्यावयास दिला असता विषाचा प्रभाव त्वरित नष्ट होतो. तुळशीची पाने वाटून लोण्यात मिसळावीत व सर्पदंश झालेल्या जागेवर लावल्यास विषाचा प्रभाव नाहीसा होऊन रोगी वाचू शकतो. महर्षी चरकांच्या मतानुसार तुळशी, इंद्रायण, पुनर्नवा, मकोय व शिरीष यांच्या बिया एकत्र वाटून लावल्यास किंवा नाकात सोडल्यास व काही अंशी पाजल्यास सापाच्या विषाचा विकार दूर होतो. भारतीय औषधीशास्त्रात तुळशीत रोगनिवारण सामर्थ्य असते असे प्रतिपादन केलेले आहे. पॉंडिचेरीच्या अरविंद आश्रमातील केलेल्या संशोधनानुसार कॅन्सर सारख्या असाध्य रोगावर तुळशीच्या प्रभावाने शरीरातील पेशींची वाढ होणे, खुंटून आरोग्याचा लाभ होतो. तुळशीचे महत्त्व सर्वांना पटणे अत्यंत आवश्यक आहे आणि ती घराघरातून सहजगत्या बागेत किंवा कुंडीत तिची लागवड आपण करू शकतो.